त्रिभाषा सूत्रावरून राजकीय वाद सुरू असतानाच कोल्हापुरात पट्टण कडोलीतल्या अनंत विद्या मंदिर शाळेमध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 7 भाषा शिकवल्या जात आहेत। पाहूयात कोल्हापूरमधून हा विशेष रिपोर्ट। Hey, hello, we highs do. Hello, ish highs bus, speedy bus. Jack hocus pocus, speedy bus. Udish bin we are here. Hey, hello, we highs do. Hello, ish highs bus, speedy bus. Jack hocus pocus, speedy bus. Udish bin we are here. या शाळेत 8 भाषा शिकवल्या जातात। त्यापैकी मी जॅपनीज ही एक भाषा शिकते। त्यापैकी मी जर्मन ही भाषा शिकते। ऐकलत ना मुलं काय म्हणतायत? कुणी जपानी, कुणी रशियन, तर कुणी जर्मन भाषा बोलतंय। ही आहे कोल्हापूरच्या पट्टणा कडोली गावातली शाळा। मात्र ही शाळकरी मुलं या परदेशी भाषेत अगदी पटाईत झाली आहेत। बरं, ही भाषा शिकण्यासाठी या मुलांकडून कुठलीही अतिरिक्त फी घेतली जात नाहीये। या शाळेतील शिक्षकच त्यांना अभ्यासक्रमासोबतच परदेशी भाषा शिकवतायत। एवढंच काय, पण या परदेशी भाषांसोबतच मराठी सोबत हिंदी आणि कन्नड भाषाही शिकवली जाते। या शाळेत 8 भाषा शिकवल्या जातात। त्यापैकी मी जॅपनीज ही एक भाषा शिकते। ती भाषा शिकताना म्हणजे असं पहिला शिकताना खूप अवघड गेली, पण शिक्षकांचं मार्गदर्शन आणि त्यांची शिकवण्याची पद्धत, त्यांनी दिलेल्या क्लुप्त्या, हे सर्व जसं आम्हाला समजत गेलं तसं आम्ही त्याचा सराव करत गेलो आणि ती आम्हाला भाषा आता सोपी झालेली आहे। आम्हाला जर्मन ही भाषा शिकताना अडचण आली ती म्हणजे प्रोनाऊन्सिएशनमध्ये, कारण का जर्मनमध्ये आ, बेत, से, डे, तसंच इंग्लिशमध्ये ए, बी, सी, डी अशा म्हणजे ह्या 2 भाषेत ही विविधता आहे। केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणून नव्हे तर जागतिक पातळीवर विद्यार्थी टिकले पाहिजेत, हा या मागचा हेतू आहे। राज्यात एकीकडे त्रिभाषा धोरणावरून वातावरण पेटलं असताना कोल्हापूरच्या पट्टणा कडोली गावातील शाळेनं मात्र एक पाऊल पुढे टाकले। एकूण 4 ते 5 विदेशी भाषा आणि स्थानिक 3 कन्नड असू देत, मोडी असू देत, या भाषा आम्ही शिकवलो। या संस्थेचा या पाठीमागे हेतू असा होता की ज्यावेळेस ते पोरगं नोकरीसाठी जाईल त्यावेळेला मला 8 ते 9 भाषा येतील, यावेळी ते पोरगं म्हणेल त्यावेळेला त्याला कुठल्याही परिस्थितीत नोकरी मिळेल। कर्सिव्ह लेटर येणं आवश्यक होतं, कारण कर्सिव्ह लेटरशिवाय रशियन भाषा शिकता येत नाही आणि ते मला अवगत असल्यामुळे मला काही ते अवघड गेलं नाही। पण तीच भाषा मी ज्यावेळेला विद्यार्थ्यासमोर शिकवायला गेलो त्यावेळेला थोडंसं विद्यार्थ्यांना कर्सिव्ह लेटर समजत असल्यानं थोडंसं त्यांना असं अवघड चाललं आवडं, पण मी जरा थोडंसं कर्सिव्ह लेटरचा सराव घेतला, त्याच्यानंतर त्यांना ते चांगलं अवगत झालं। आजच्या स्पर्धेच्या युगात आज जग ग्लोबल विलेज बनलंय। डिजिटल युगामुळे देशांच्या सीमा धुसर झाल्यात। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या पट्टणा कडोली गावातील शाळेकडून राबवला जाणारा हा उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे। द्विभाषेच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं असताना कोल्हापुरातल्या पट्टण कडोलीतल्या अनंत विद्या मंदिरमध्ये मात्र 7 भाषा आणि 1 लिपी शिकवली जाते। विद्यार्थ्यांना त्याची गोडी सुद्धा लागलेली आहे। विदेशी भाषा सुद्धा या शाळेमध्ये शिकवल्या जातात। खरं तर विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांना भाषा शिकवल्या तर कोणतीही भाषा शिकवण्यासाठी विद्यार्थी तयार असतात, हेच या शाळेनं आहे ते दाखवून दिलेलं आहे। विद्यार्थीसुद्धा आणि पालकसुद्धा या शाळेमध्ये आपल्या मुलांना त्याच हेतूसाठी आहे ते घालताना दिसून येतात। त्यामुळे भाषेचा वाद आहे तो तात्पुरता राजकीय स्वरूपाचाच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। विद्यार्थ्यांना मात्र अनेक भाषा शिकायच्या आहेत आणि कोल्हापुरातल्या शाळेनं हे आता दाखवून दिल्याचंच पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, पट्टण कडोली, कोल्हापूर।